श्री सत्यसाई विजय ग्रंथ. रचयिता श्रीमती शुभदा शिवडेकर. वाचक मनीषा. ओम श्री साईराम. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सत्यसाईश्वराय नमः. पुनर्वित्तं पुनर्भार्या पुनर्वसु पुनर्मही एतत् सर्वं पुन्हा लभ्यं न मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा. पत्नीच्या मृत्यूनंतर पुन्हा होऊ शकतो विवाह. झाला जर धनाचा व्यय, पुन्हा धन मिळवू शकतो, परंतु आहे नरजन्म दुर्लभ. प्राप्त होतो मनुष्य जन्म 84 लक्ष योनींच्या नंतर. याचा विचार करावा मानवाने. मनुष्यत्वम मुमुक्षत्वम अन महापुरुष संशयम. आहेत या 3 गोष्टी दुर्लभ, करावे चिंतन मानसी. आहे मोहाचा क्षय मोक्ष, माया ममतासे दूर, सदैव असावे मनात उत्कट इच्छा मुक्तीची. कोंडमराजू बाबांचे आजोबा. होती त्यांची अंतिम इच्छा, मृत्यूसमयी मला तुलसी जल पाजा. म्हणाले बाबांना प्रशांती मंदिरी. होते 21 वर्ष जिवंत होते ते महान भक्त. रोज जाती मंदिरी घेण्या दर्शन. भगवान श्री सत्यसाई बाबांचे. कोंडमराजू म्हणाले बाबांना, केला उद्धार तुम्ही राजू वंशाचा. आता पूर्वा माझी अंतिम इच्छा, हीच एकमेव प्रार्थना चरणकमळी. घरी आले घेऊन दर्शन. झोपले शांतपणे खाटेवर. ईश्वरम्मासी म्हणे सत्वर, पहा स्वामी येत आहेत का. तुलसी जल आणून ठेवा. कोंडमराजू सांगे ईश्वरम्माला. कारणे आले बाबा. पाजले कोंडमराजूंना तुलसी जल. नाही मिळाले जे भाग्य दशरथाला, ते मिळाले कोंडमराजूंना. मिटले शांतपणे नयना, मिळाली त्यांना मुक्ती. स्वर्गीय एन कस्तुरींची आई जानकी अम्मा परमभक्त बाबांची. भगवान बाबांना म्हणे द्यावी मज मुक्ती. मृत्यू समयी पाजुनी गंगाजल. होते त्यावेळी भक्त थोडे. प्रशांती निलयममध्ये बाबा जाई सगळ्यांकडे. सर्वांचे कुशल विचारी अम्मा बाबांना घेऊन जाई घरी. नवीन पदार्थ खाऊ घाली. आरती करी त्यांची. होते अपार प्रेम बाबांवर. जानकी अम्माची मरणासन्न स्थिती. खणानून झाली उलटी. पलंगाजवळी शिर्डी साईंची मूर्ती. मूर्तीच्या पायातून निघाली गंगेची धारा. केले गंगाजल प्राशन 3 वेळा. होते बाबा त्याच वेळी बंगलोरला. सांगितले भक्तांना जानकी अम्मांना मिळाली मुक्ती. श्रीमती कर्णम सुबम्मा कलियुगाची यशोदा मानी पुत्रवत सत्याला, असे हिचा उल्लेख 3य अध्यायी. सत्याचे वय अवघे 6 वर्ष. सुबम्माने ब्रह्मांड देखिले त्यांच्या मुखात. जाहली बहु खुश आनंदाश्रूंनी धुतले पाय सत्याचे. अवताराच्या विश्वासाचे बी तिच्या हृदयात पेरल्या गेले. झाला त्याचा मोठा वृक्ष आकाराने. स्थायी भक्तीच्या रूपात लागले त्याला शरणागतीचे फळ. मिळाला जीवनात सर्वोच्च आनंद अन मोक्षाचा उपहार. भगवान बाबांच्या हाताने बांधकाम प्रशांती निलयाचे चालू होते. सर्वज्ञ बाबांना समजले. होईल सुबम्माचा मृत्यू 1 वर्षानंतर. बाबांनी तिच्या हस्ते वेदोक्त दानधर्म करविले. अनंत समयी दर्शन बाबांचे. होती सुबम्माची अंतिम इच्छा. झाली भयंकर आजारी. व्याधी शरीरी बळावली. आले बंगलोरचे काही भक्त पुट्टपुरते. निमंत्रण देण्या बाबांना. दिले बाबांनी सुबम्माला आश्वासन. राहेन अंत्य समयी उपस्थित. पाजेन पवित्र जल स्वहस्ते. गेले बाबा बंगलोरला. सुबम्माची मरणासन्न अवस्था. होती तिची दृढ श्रद्धा. साईरामाचा अखंड जप मुखाने. करोनी नेत्र बंद. पडली होती निपचित. सगळ्यांना वाटलं झाला प्राणांत सुबम्माचा. निर्जीव शरीर खाली काढले. पांघरली चादर अंगावर. 2 दिवसापासून वाट बघत होते बाबांची. आले इतक्यात बाबा सत्वरी. म्हणाले सुबम्मा आलो मी, तुझा स्वामी. उघड डोळे लवकरी. उघडले डोळे सुबम्माने. अश्रू गालावर ओघळले. 2 हात बाहेर आले पाद नमस्कार करण्या. भगवान बाबांचा डावा हात ओठांवर. सुबम्माने उघडविले मुख. स्त्रवित झाली गंगा बोटातून. प्राशन केली गंगा तिने. साक्षात देव समोर गंगातीर्थ मुखात. वचनाप्रमाणे आले बाबा वेळेवर. मिळाली मुक्ती सुबम्माला.
सृष्टी स्थिती अनलय आहे यावरी नियंत्रण सर्वज्ञ सर्वशक्तिमान बाबांचं. म्हणून ही साक्षात देव कलियुगीचे 5 मे 1972चा दिवस होते. बंगलोरला ग्रीष्म शिबिर होती. ईश्वरम्मा अस्वस्थ. आले भगवान बाबा कुशल क्षेम विचारण्या. दिले त्यावेळी बाबांनी दर्शन रामाच्या रूपात. होता हा पूर्वसंकेत आत्मा परमात्म्याच्या भेटीचा. 6 मे 72चा दिवस सकाळी नगर संकीर्तनानंतर दिले बाबांनी विद्यार्थ्यांना दर्शन. गेले नंतर स्नान करण्या. कॉफी घेऊन या ईश्वरम्मा करीत होती प्रार्थना. जवळ होती व्यंकम्मा अन शैलजा. परंतु अंतसमयी मुखी नाम देवाचे. ईश्वरम्मा म्हणाले, स्वामी स्वामी स्वामी, आलो आलो मी. वदले सत्यसाई बाबा. अंतसमयी ज्यांच्या मुखी देवाचे नामा मिळते मुक्ती त्यांना कृष्ण वदले गीतेमध्ये. ईश्वरम्माने मृत्यूच्या पूर्व घेतले देवांचे नाव. देवाचे साक्षात दर्शन मुक्ती मिळाली ईश्वरम्माला. अंत्यसमयी देईन दर्शन दिले अब्दुल बाबाचे आश्वासन. शिर्डी साईने साचार होते अनन्य भक्त त्यांचे. सन 1918मध्ये शिर्डी साईंनी घेतली समाधी. घेतला अवतार सत्यसाई बाबांनी. 8 वर्षानंतरी केली आश्वासनाची पूर्तता. होते चेन्नईला सत्यसाई बाबा. सांगितली भक्ताची मरणासन्न अवस्था. म्हणाले भक्तांना, जाईन मी शिर्डीला देण्या दर्शन. प्रातःकाळच्या समयाला गेले सत्यसाई बाबा स्नान करण्या. बेशुद्ध झाले स्नानगृहा. दर्शन देण्या अब्दुल बाबासे. उजव्या पायाच्या अंगठ्यातून निघाली शिर्डीची उदी. मराठी भाषेत बोलती म्हटली हिंदी कविता त्यांनी. करुणी शरीरे तर यात्रा. शिर्डीला दर्शन दिले अब्दुल्ला. रूपात शिर्डी साईंच्या दिधली तयाला उदी प्रेमाने. अंत्यसमयी देऊन या दर्शन बाबांनी केले कृतार्थ. मिळाला अब्दुल बाबाला मोक्ष श्री सत्यसाई बाबांच्या कृपेने. नाही यात काही संशय. होते बाबा त्याच दिवशी शिर्डीत. भक्तांना कविता ऐकवीत. श्रवण केली चेन्नईच्या भक्तांनी. नंतर त्या गोष्टीची झाली पुष्टी. चेन्नईला बाबा बेशुद्ध झाले. त्या क्षणी झाले अब्दुलचे परलोक गमन. इति परती तनया विरचित श्री सत्यसाई विजय नामे ग्रंथ ऐकोत सदा प्रेमळ भक्त. निष्ठा ठेवून या ग्रंथावरी इति मुक्तिप्रदान. निरूपणं नाम अष्टदशोऽध्यायः समाप्तः. शुभं भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. श्री साई ईश्वरार्पणमस्तु.